तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटींमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता किंवा चुकीची माहिती देऊन कर्जाचे पुनर्गठन केले असल्यास अशा शेतकऱ्यांनाही 100% कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी तुपकरांनी केली। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वाढवून 2 लाख रुपये करावे अशी मागणीही त्यांनी केली। याशिवाय ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि मागील 3 कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली। कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात, पण शासनाचा GR आहे असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे। या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन। राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील।